नमस्कार, माझा इंडिया न्यूज। दलित पॅन्थरचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावरती मोर्चा आंदोलन। अतिशय धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। पीडित महिलेवरती अत्याचार बलात्कार करून खंडणी मागून मारहाण करणारे आरोपी याच्यावर कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम आणि प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना करण्यात आली। सदर प्रकरणातील आरोपीने पिंपरी चिंचवडमध्ये एका पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून बलात्कार, फसवणूक, खंडणी, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक शारीरिक छळ करण्याचे उघड झाले आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दलित पॅन्थर या संघटनेच्या वतीने पीडित महिलेला न्याय देण्यासाठी या गुन्ह्यामध्ये फरार असणारे आरोपींना तात्काळ अटक करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम आणि प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयात केलं आहे। पीडित महिलेला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, लवकरात लवकर या महिलेला न्याय देण्यात यावा यासाठी दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला आहे। ते समजायचं का आम्ही आरोपी फरार दाखवत आवाज आपण पीडितांचा आवाज महिलावर हत्या आणण्याचा 1.5 वर्षापासून तिला चक्र मारती लेडीज, तिला कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे न्याय आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, न्याय आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा कायदा नाही कुणाच्या बापाचा, कायदा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। दलित पॅन्थर जिंदाबाद, दलित पॅन्थर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे। मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आपली मागणी संविधानिक पद्धतीने मागायची, निवेदन द्यायचं, बस। आंदोलन चुकीचं नाही। जिंदाबाद, जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, 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 बाबासाहेब जिंदाबाद, 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 बाबासाहेब झाले का साहेब? झाले का? कुठे साहेब झाले का? आता जे बलात्कार महिलेवर झालेला आहे, परत अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे, त्याच्यातले आरोपी फरार आहेत। पोलीस डिपार्टमेंट त्यांना अटक करत नाहीये। आपण दलित पॅन्थरच्या वतीने आंदोलन करताय, काय सांगाल? नाही, गेल्या आता 17-18 दिवसापासून बलात्कारचा गुन्हा दाखल झाला। बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला आणण्यात आलं, त्याच्याबरोबर सह आरोपी 3 होते। त्यात ताबडतोब अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाली नाही, त्यासाठी परत संघर्ष करावा लागला। मग त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला। दाखल झाल्यानंतर त्यातले जे प्रमुख 3 आरोपी राहिलेत तेवढे अटक अजून झालेले नाहीत। पोलीस प्रशासक मदत करत आहेत, पण आमची मागणी काय आहे सर, पुणे शहरात ज्याप्रमाणे आंदोलन काय कुठला गुन्हा घडला की ताबडतोब आरोपी अटक वगैरे होतात, त्याप्रमाणे आपण पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर बघतो। पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पण दिरंगाई व्हायला नाही पाहिजे। डीसीपी साहेबांना भेटल्या एका मिनिटात डीसीपी साहेबांनी आदेश दिला की ताबडतोब तुम्ही गुन्हा नका, जो एक्स्ट्राचा आहे म्हणजे जो अॅट्रॉसिटी एक लागू होतो तो लावून घ्या। तरी पण त्यात 8-10 दिवस लागले। त्याच्यानंतर परत गुन्हा दाखल, एसीपी साहेबांनी मदत केली, गुन्हा दाखल झालाय, पण आरोपी अजून अटक होत नाही, आरोपी अजून संपर्कात येत नाहीत, आरोपीच्या अजूनपर्यंत त्यांच्या बेड्या ठोकल्या जात नाहीत। त्या कारणाने आज एका महिलेवर घडलेला आहे। आम्ही म्हणतो काय, एखाद्यावरती वेगळा जर गुन्हा असेल तर आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही समजू शकतो, त्या तपास कार्यात सगळ्या गोष्टी समजू शकतो, पण एखाद्या महिलेवरती जर अन्याय झालाय, अॅट्रॉसिटी ऍक्ट जर गुन्हा दाखल आहे समोरच्यांवरती, तर त्यांना ताबडतोब अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत लवकरात लवकर अटक करण्यात यावी। आज जर त्यांना जामीन झाला, त्याला जबाबदार कोण? आज त्यांना जामीन झाला तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे ह्यामध्ये काय काटकसर झाली, कुठून कुठून काय कमी पडलेलं आहे,
म्हणजे काय झालं की माझ्या समाजाच्या मुलीवरती कुठं जर अन्याय झाला तर आम्ही संघटनेने बांगड्या घालून बसायच्या का? आमची मागणी संविधानिक आहे. आम्हाला पोलीस प्रशासकाच्या विरोधात काहीच नाही. आम्ही पोलीस प्रशासकाला फक्त मायबापाच्या दृष्टिकोनातून बघतो. त्यांच्या जीवावर आज आपली माय माऊली फिरतीये. सर्व गोष्टीत चांगलं आहे तर ह्या गोष्टीत पण चांगलं व्हावं आणि या मुलीला न्याय मिळावा. पीडित मुलींना अन्याय झालाय तर तिला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही आज आमच्या संघटनेच्या पदाधिकारी, सगळ्या महिला, आमच्या माय माऊल्या, आज सगळ्यांनी आज आमच्या मुलीला न्याय मागण्यासाठी आम्ही सीपी साहेबाच्या दारात आलोय. आता आम्ही शिष्टमंडळ सीपी साहेबांशी विनंती करून त्यांना एक निवेदन देत आहे की ताबडतोब या गोष्टीवर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावं. कुठल्याही गोष्टीत दिरंगाई लावू नये, अन्यथा हे एक छोटंसं आंदोलन होतं. आज आम्ही त्यांच्या दारात केले. आम्हाला महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नका. आम्ही हात जोडून मायबाप सीपी साहेबांना विनंती करत आहे की आज आमच्या मागण्यांना मान्य करावं आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, एवढीच आमची मागणी आहे प्रमुख. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.